श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला भविष्य सांगण्यासाठी आलो नाही. आज मी तुला तुझ्या प्रवासाची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. तू अनेक दिवसांपासून एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेस. मी इतका प्रयत्न करतो, तरी माझी वेळ कधी येणार? बाळा, हा प्रश्न विचारताना तुझ्या डोळ्यातली अपेक्षा मला दिसते. तुझ्या मनातली शांत प्रार्थना मला ऐकू येते. आणि म्हणूनच आज मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. योग्य वेळ कधीच धावत येत नाही, ती शांतपणे उमलते. तू फक्त चालत राहा, थांबू नकोस. स्वतःवरचा विश्वास कमी करू नकोस. तुझा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुझ्या उद्याच्या सुंदर दिवसाची पायाभरणी करत आहे. बाळा, तुला माहिती आहे का, जे बीज आज मातीत दिसत नाही त्याचा अर्थ तो संपला असा होत नाही. ते शांतपणे मुळं वाढवत असतं आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा तेच बीज हिरवं झाड बनवून जगाला सावली देतं. तसंच तुझे प्रयत्नही आहेत. आज त्याचं फळ दिसत नसेल, पण त्याची किंमत कमी झालेली नाही. आजचा प्रत्येक प्रामाणिक क्षण उद्याच्या यशाला आकार देत आहे. म्हणून घाई करू नकोस. स्वतःची वेळ इतरांच्या घड्याळावर मोजू नकोस. प्रत्येक जीवनाचा प्रवास वेगळा असतो. काही फुलं पहाटे उमलतात, काही संध्याकाळी, पण दोघांचं सौंदर्य सारखंच असतं. बाळा, तुझी वेळ ही येईल, पण त्या दिवसासाठी आजची तयारी आवश्यक आहे. आज जर तू निराश झालास तर उद्याचा आनंद स्वतःहून दूर ढकलशील. म्हणून आजचा दिवस हसत जग. आजचं काम मनापासून कर. आज भेटणाऱ्या प्रत्येक माणसाशी प्रेमाने बोल, कारण चांगल्या विचाराचं व्याज नेहमी योग्य वेळी मिळतं. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ एक नवीन संधी घेऊन येते. काल काय झालं यापेक्षा आज तू काय करतोस यावर तुझं भविष्य उभं राहतं. म्हणून प्रत्येक सकाळी स्वतःला एकच वचन दे, मी आज हार मानणार नाही. मी आज स्वतःवर विश्वास ठेवणार. मी आज माझ्या स्वप्नांसाठी एक पाऊल पुढे टाकणार. ही 3 वाक्य तुझ्या दिवसाला नवीन ऊर्जा देतील. आणखी एक गोष्ट, स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस, कारण मी प्रत्येकाला वेगवेगळ्या गुणांनी घडवलं आहे. तुझ्यात जे सामर्थ्य आहे ते दुसऱ्यात नसू शकतं, आणि दुसऱ्यात जे आहे ते तुझ्यात असण्याची गरजही नाही. तुला फक्त तुझ्यासारखं सर्वोत्तम बनायचं आहे. जर आजचा हा संवाद तुझ्या मनात आशेचा एक छोटासा दिवा पेटवत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की कर. तुझा एक लाईक अजून एका भक्तांपर्यंत हा सकारात्मक संदेश पोहोचवू शकतो. आणि जर तू स्वामी संदेश परिवाराचा भाग नसशील तर आत्ताच स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब कर, कारण या चॅनेलवर मी तुला भीतीची भाषा नाही, आशेची भाषा शिकवणार आहे. मी तुला चमत्कारांची वाट पाहायला नाही, तर स्वतःमध्ये असलेली शक्ती ओळखायला प्रेरणा देणार आहे. बाळा, आता पुढचा प्रत्येक शब्द तुझ्या मनात एक नवीन विश्वास जागवणारा आहे. म्हणून मन शांत ठेव आणि माझ्यासोबत पुढे चालत राहा. बाळा, आता मी तुला एक अशी गोष्ट सांगतो जी तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. कधीही असा विचार करू नकोस की माझा प्रयत्न वाया जात आहे. प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाही. काही प्रयत्न आपल्याला यश देतात आणि काही प्रयत्न आपल्याला अधिक सक्षम बनवतात. दोन्ही गोष्टी आयुष्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात. बाळा, जगात सर्वात सुंदर प्रवास कोणता आहे माहीत आहे? स्वतःच्या कालच्या रूपापेक्षा आज अधिक चांगला माणूस बनण्याचा. आज जर तुझ्या मनात चांगले विचार आले, आज जर तू कोणाला हसतमुखाने भेटलास,
आज जर तू एखाद्याचा दिवस सुंदर करण्याचा प्रयत्न केलास तर समज तुझा दिवस यशस्वी झाला. कारण यश फक्त पैशात मोजलं जात नाही, यश मनाच्या समाधानातही असतं. आजपासून एक नवीन सवय लाव. रोज सकाळी स्वतःला विचार, आज मी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणणार? आणि रात्री झोपताना विचार, आज मी माझ्या स्वप्नांसाठी काय केलं? हे 2 प्रश्न तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. बाळा, लक्षात ठेव, घाई करणारा माणूस अनेकदा थकतो, पण सातत्य ठेवणारा माणूस एक दिवस नक्की पोहोचतो. म्हणून तुझा वेग कमी असला तरी हरकत नाही, फक्त तुझी दिशा योग्य असली पाहिजे. आज तुला छोटं पाऊल टाकावं लागेल, उद्या तेच पाऊल मोठा प्रवास बनेल. म्हणून मोठ्या यशाचा विचार करून घाबरू नकोस, फक्त आजचं एक चांगलं काम पूर्ण कर. उद्याचा दिवस पुन्हा एक नवीन संधी घेऊन येईल. बाळा, तुला माहीत आहे का, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू तुझ्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण करू शकतं. तुझे प्रेमाचे 2 शब्द एखाद्याच्या मनात आशेचा दिवा लावू शकतात. आणि तुझा आत्मविश्वास तुझ्या कुटुंबासाठी प्रेरणा बनू शकतो. म्हणून आजपासून तक्रारी कमी कर आणि कृतज्ञता वाढव. भीती कमी कर आणि विश्वास वाढव. राग कमी कर आणि प्रेम वाढव. हे 3 बदल तुझं आयुष्य शांत, सुंदर आणि समाधानी बनवतील. जर या क्षणी तुला वाटत असेल की हो, मी आजपासून नव्या विचारांनी जगणार आहे, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिही, श्री स्वामी समर्थ. तुझी ही एक ओळ फक्त कमेंट नाही, तर स्वतःलाच दिलेलं एक सुंदर वचन असेल. आणि जर हा संवाद तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक कर, कारण तुझा एक लाईक या सकारात्मक विचारांचा प्रकाश आणखी अनेक घरांपर्यंत पोहोचवू शकतो. हा संदेश त्या व्यक्तींपर्यंत शेअर करा ज्याला आज आशेची, धैर्याची आणि नव्या सुरुवातीची गरज आहे. आणि जर तुला असेच शांत, सकारात्मक आणि जीवनाला दिशा देणारे स्वामी संदेश रोज ऐकायचे असतील तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब कर, बेल आयकॉन सुरू ठेव आणि या सुंदर प्रवासात आमच्यासोबत कायम राहा. शेवटी मनात एकच विश्वास ठेव, योग्य वेळ येण्यासाठी घड्याळाकडे पाहू नकोस, स्वतःला घडवत राहा. कारण जे स्वतःला घडवतात त्यांच्यासाठी योग्य वेळ एक दिवस स्वतःच चालत येते. श्री स्वामी समर्थ. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा, तुमच्या प्रत्येक दिवसाला नवीन ऊर्जा आणि तुमच्या प्रत्येक स्वप्नाला पूर्णत्व लाभो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.